नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा सगळे तिकीट मिळण्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाडच्या गांधरलेणी आणि शिवतरगड. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आता आपण गांधरलेण्यापाशी पोहोचलो आहे. इथून आपल्याला वरती चढून जायचं. गांधारपाळे लेणी, ज्यांना महाड लेणी देखील म्हणतात, या रायगड जिल्ह्यातील महाडजवळ सुमारे 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. या लेण्या सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या असून त्या महाड शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आणि मुंबई गोवा महामार्गाजवळ आहेत. येथे विहार, चैत्यविहार आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहेत. आणि या लेण्या भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या देखरेखीखाली आहेत. तर म्हणजे तुम्हाला कालच्याच लेणी पाहता येईल, कारण वरती जायला रस्ता बंद आहे. मंडळी, आता आपण पोहोचतोय शिवतरगड इथे. श्री स्वामी समर्थांचा सुंदर मठ म्हणजे शिवतरगड आहे, जी रायगड जिल्ह्यात महाडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी काळ नदीचा उगम होतो आणि ही नदी पुढे सावित्री नदीला मिळते. शिवतरगड ही हिरवीगार वनराई वसलेला एक सुंदर जागा आहे, जिथे श्री समर्थांनी दासबोध या ग्रंथाची रचना केली होती. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवतरगडीमध्ये समर्थांचा आशीर्वाद घेतला होता. या भागावर चंद्रराव मोऱ्यांचे राज्य होते. त्यानंतर समर्थ रामदासांनी इथे त्या ठिकाणीपासून लिलाव शिवाजी महाराजांना त्यावेळेला सिंहासनाधीश करणार त्यावेळेला रामदासांनी शिवाजी महाराजांना उद्देश केले. त्या उद्देशानंतर पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचा आपण इथे उल्लेख करणार आहोत. आपण शिवाजी महाराजांनी हे सर्व मोठे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अभ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. देशद्रोही तुझे तुझे मारो निघालावे पडते. देवदास पावती पडते यद्यपि संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवघा रंगलोळ करावा. गुरु पडावा की गुरुवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला काळ आला, ज्यावेळेला स्वर्गवासी झाले, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना उद्देशून समर्थ रामदासांनी आपल्या छत्रपती कसे होते, जीवनात ते कसे जगले आणि तुम्ही पुढे भविष्यात तुम्ही कसे चालले पाहिजे, त्याची नीती नियम कशी तुम्ही अवलंबली पाहिजे, हे उद्देशून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. तर आपण प्रेरणामंत्र आपण पुन्हा घेतोय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधिते तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी गेली.
याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित मानावे लोकी परलोकी पुरावे शिक्षयाचा महामेरू औषधनाची आधारू अखंड निकालू श्रीवंत योगी वादी महाराज माता की जय हिंदू धर्म की जय छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज तर मंडळी या महाप्रसादाला तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक किंवा डिसलाईक करा आणि या 2 ठिकाणी तुम्ही नक्की जावा आणि कसं वाटलं आपल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मंडळी टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.